नमस्कार, मी शशिकांत सुतार, विषय शिक्षक मराठी विद्यामंदिर सुरते, पंचायत समिती चंदगड, जिल्हा परिषद कोल्हापूर. आपण या व्हिडिओमधून निपुण भारत अंतर्गत FLN अर्थात फाउंडेशनल लर्निंग न्यूमरसीचे यश मोजण्यासाठी निर्देशक इंडिकेटर्स पाहणार आहोत. FLN अर्थात फाउंडेशनल लर्निंग न्यूमरसीचे यश मोजण्यासाठी निर्देशक इंडिकेटर्स असे आहेत: वाचन क्षमता रीडिंग फ्लुएन्सी, लेखन क्षमता रायटिंग स्किल्स, संख्याज्ञान न्यूमरसी स्किल्स, समस्या सोडवण्याची क्षमता प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. तर मग आता याचे स्पष्टीकरण पाहूया. सर्वप्रथम आहे वाचन क्षमता. मुलांना अक्षर ओळख झाल्यानंतर केवळ शब्द वाचणे नव्हे तर त्या शब्दांचा अर्थ समजून घेणेही महत्त्वाचे असते. वाचन क्षमता म्हणजे अक्षर वाचता येणे, शब्दांचे नीट उच्चार करता येणे, संपूर्ण वाक्य वाचून त्याचा अर्थ समजून घेणे. उदाहरणार्थ, राम शाळेत जातो हे वाक्य वाचल्यानंतर केवळ शब्दच नाही तर राम शाळेत जातो याची कल्पना मुलाला यायला हवी. यासाठी शाळांमध्ये मुलांना नियमित गोष्टी सांगणे, चित्रकथा दाखवणे, मोठ्याने वाचायला लावणे हे महत्त्वाचे असते. याचे असे महत्त्व, यामुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, पुढील शिकवणीसाठी पायाभूत तयारी होते. तर मग आपल्याला काय करता येईल? दररोज 10-15 मिनिटे मोठ्याने वाचन, चित्रासोबत गोष्टी वाचणे, कविता, गाणी, लघुकथा वाचायला देणे, शब्दांचे खेळ, उदाहरणार्थ शब्दशोध, शब्दकोडी. यामध्ये दुसरे निर्देशक आहे लेखन क्षमता रायटिंग स्किल्स. लेखन म्हणजे फक्त अक्षर लिहिणे नव्हे तर विचार व्यक्त करण्याचा मार्ग. योग्य रेषेत अक्षरे लिहिणे, शब्दांची योग्य रचना करणे, वाक्य तयार करणे, स्वतःचे विचार छोट्या वाक्यामध्ये लिहून मांडणे हे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, माझे आवडते फळ आंबा आहे असे मुलांना लिहिता यायला हवे. शाळेत त्यांना चित्रपट वाक्य तयार करायला शिकवणे किंवा गोष्टी लिहायला लावणे हे लेखन क्षमता वाढवण्याचे महत्त्वाचे टप्पे आहेत. मग या लेखन क्षमतेचं महत्त्व काय? की विचार व्यक्त करण्याची क्षमता वाढते, भाषेची समज, शब्दसंपत्ती वाढते, शाळेतील इतर विषयामध्ये आत्मविश्वास वाढतो, भावनिक, सामाजिक, बौद्धिक विकासाला मदत होते. मग ह्या लेखन क्षमतेसाठी उपक्रम किंवा सरावासाठी काय करता येईल? चित्रावरून वाक्य लिहिणे, गोष्टी पूर्ण करणे, उदाहरणार्थ एका गावात, मग त्यांना पुढे लिहायला लावणे, रोजचा अनुभव लिहिणे, आज मी काय शिकलो, श्रुत लेखन घेणे, अक्षर शब्दांच्या खेळातून सराव, शब्दकोडी, नाव शोधा इत्यादी. तिसरे निर्देशक म्हणजे संख्याज्ञान न्यूमरसी स्किल्स. मुलांनी केवळ आकडे ओळखणे नव्हे तर त्यांचा अर्थही समजून घेतला पाहिजे. 1 ते 100 पर्यंतची संख्या ओळखणे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार समजणे, साध्या समस्येवर उत्तर शोधणे, वस्तू मोजणे, दिवस, वेळ, पैसा यांचा वापर समजून घेणे हे मूलभूत संख्याज्ञान आहे. उदाहरणार्थ, बाजारातून 2 वस्तूंची किंमत मोजणे किंवा 5-7 2 कमी केली तर किती उरतील हे सांगणे, अशा गोष्टीमध्ये संख्याज्ञान लागते. मग या संख्याज्ञानाचं महत्त्व काय? आत्मनिर्भर होण्याची पहिली पायरी आहे. रोजच्या व्यवहारात आत्मविश्वास निर्माण होतो, तर्कशक्तीचा विकास होतो, शाळेतील इतर विषयामध्ये प्रगतीसाठी आधार ठरतो. संख्याज्ञानासाठी कोणते उपक्रम घेता येतील? वस्तू मोजण्याचे खेळ, उदाहरणार्थ मणी, खेळणी, बाजारातील खरेदीत मुलांना सहभागी करणे, बेरीज वजाबाकीचे रोजचे उदाहरणे, खऱ्या नोटा, नाणी वापरून, घड्याळ पाहून वेळ सांगण्याचा सराव, सहज शब्द समस्यावर चर्चा, उदाहरणार्थ तुझ्याकडे 5 बॉल होते, 2 गेले, किती राहिले. आणि चौथे महत्त्वाचे निर्देशक म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. हे कौशल्य म्हणजे केवळ शाळेतील प्रश्न सोडवणं नव्हे तर आयुष्यातील छोटे छोटे निर्णय घेणे, मुलांना दिलेल्या प्रश्नांचा विचार करून उत्तर शोधता यावं, वेगवेगळे पर्याय ओळखता यावेत, समस्येला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता यावे यासाठी शिकवले पाहिजे. उदाहरणार्थ, 2 मित्रांमध्ये भांडण झाले तर काय करावे, किंवा पाण्याचा नळ सुरू राहिला आहे तर काय करायला हवे
यावर विचार करणे आणि कृती करणे हे समस्या सोडवण्याचे लहान उदाहरण आहे. महत्त्व काय याचं? आत्मविश्वास वाढतो, स्वतंत्र विचारशक्ती तयार होते, गटात काम करण्याची सवय लागते, सहानुभूती, संयम आणि संवाद कौशल्य वाढते. यासाठी कोणते उपक्रम घेता येतील? गोष्टीतून शिकवणे, सिंह आणि उंदीर, माकड आणि मगर, चित्र दाखवून प्रश्न विचारता येईल, इथे काय अडचण आहे, मग काय करशील? गटात खेळ घेता येईल, समस्या उपाय, काय करशील, प्रश्नोत्तर सत्र घेता येईल. या व्हिडिओमधून निपुण भारत अंतर्गत FLN अर्थात फाउंडेशनल लर्निंग न्यूमरसीचे यश मोजण्यासाठी निर्देशक म्हणजेच इंडिकेटर्स याबाबत सविस्तर माहिती पाहिली. यापुढे FLN बाबत अधिकची माहिती पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.